नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ म्हणा. आज मी लवकर उठले, पप्पा नाही म्हणून पेशंट करायला. तर आता वाजले बघा सकाळची 7. 7 नाही 8 वाजला आले. हा 8 वाजायला आले, पण असं वाटतं 10 वाजले. किती ऊन पडलेले बघा, ऊनले पडलेलं आहे. 8 वाजता पण माणूस बाहेर बसू शकत नाही, एवढं ऊन आहे. तर आताच पेशंट आले होते, आपल्या मुलाच्या औषधाचे ते केले. आणि आता प्यायची आम्हाला चहा, समूला दूध, आणि तिकडे पूजा वगैरे पण झाली बघा आईची. आमची राहिलेली आणखी इकडे झाली आईची आणि माझी पण झाली मम्मी. तुझी पण दाखव. आणि हा. चला आता चहा घ्यायला. चला समूला बी दूध प्यायचं यायला भूक लागली. आज पप्पा नव्हते म्हणून मी जाऊन आणलं दूध. हा दादा आणलं होती बघ, ती सांगती दादा हाव का. दादा आणलं पिलू. तरी बघा मी इकडं मस्त फुलं ठेवून मस्त देवपूजा करून घेतली आणि माझे स्तोत्र मंत्र वाचून घेतले. इकडं समूना बघा सगळ्या प्लेटे आणून ठेवल्या चहा प्याय करता. तिची खेळणे होते. मी आता आणि समोरचं जेवण आहे का चहा आहे मला सारखंच दिसून राहिलं. चहा आहे बघा ही, दूध पेती ती आणि खाली दूध आहे. एक टाइम दूध पाजू आणि एक टाइम जेवण करतो. सकाळी ती आपल्या बरोबर दूध पेती, नंतर आपण जेवण केलं तर ती पण जेवण करते, दुपारा पण करते, आणि संध्याकाळी पण 5 वाजता थोडस दूध देतो आम्ही तिला. कारण की ते खाद्य 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 कुठ्ठा बसल्यासारखं होतं. म्हणलं थोडं थोडं दूध चालू केलं आणि तिला मिळालं गावरान गाईचं दूध, त्याच्यामुळे तिला काही त्रास होऊन राहिला. काल तिनं खिचडी बी खाल्ली होती. काल तिनं वरण भात मुगाची डाळीची खिचडी केली मी दुपारा तिच्यासाठी. ती बी खाल्ली होती, ती आवडली होती. मला तर दाखलता की पोटगीट दुखन काय नाही आता तिला भूक नाही. लागली. पप्पा गेल्यावरच ते दुखतं कधी बी. हो बरोबर आहे. तर आता तिला लागलेली भूक ते बा, ती पोरायला आता आईला चहा पिताना. तर या मग चहा घ्यायला. आज इकडे चालू आहे आईच्या चपात्या, आणि आम्ही करणार आहे उडदाचं वरण. म्हणजे चपात्या आणि उडदाचं वरण. तर सोनूच पप्पा यायला थोडासा उशीर होणार आहे बघा. आत्ताच कॉल आला होता, अजून काही ते निघले नाही. म्हणजे त्यांना 3-4 वाजून यायला. तर आमच्या पुरतंच करायचं आहे आम्हाला स्वयंपाक, तर पटकन होऊन जाईल. आणि आज समोरचा थोडासा फोटोशूट करू म्हटलं. ती आता 10 महिन्याची पूर्ण झाली, तर आपण काहीतरी करू सोनू आज. तर पुढं व्हिडिओ बघत राहा, तिचं काहीतरी आपण डेकोरेशन करू आज, छान फोटो काढू तिचे. होय ना पिल्लू? इकडं आत्ताच मी समूला झोपू घातलं बघा ताई, आणि आपले चपात्या वगैरे झालेले आहे. इकडं उडदाचं वरण शिजतंय, आणि आज मी आवरणारी कपाट. तर कपाटामध्ये किती पसारा आहे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आता लगेच आवराला काढते, म्हणजे जोपर्यंत समू झोपलेली आहे ना तोपर्यंत माझं कपाट आवरणं होतं. किती पसारा आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. सगळा पसारा व्यवस्थित लावते मी आता. तर बघा ताई, समू झाली आता इकडं तयार. आणि समूचा फोटोशूट आम्ही किती वाजता करतोय? संध्याकाळी 8 वाजता. 8 वाजता. कारण की तिचे पप्पाला यायला उशीर झाला, आणि दुपार आम्हाला वेळ नाही भेटला दोघीला तिचा मेकअप करायला पण. हे बघा, छान स्कर्ट वगैरे घातलेलं आहे तिने, आणि छान टिक्के मिक्के लावले. आणि तिला बी खूप आनंद होतोय आज. आनंदी, ती रडत नाहीये. है ना समू? तू तिकडं बघून हस ना, आत्तूकडं बघून हस ना पिल्या. आम्हाला एकच खंत वाटते की माझ्या समूला केस नाहीये. असं वाटतं छान केस असते तर आतापर्यंत मी मस्त तिला झुट्टो वगैरे घातला असता. नेहमी फोटोशूट करताना तिला आम्हाला बेल्ट लावा लागतो. तर अशी टकली दिसते आमची समू. इकडं बघा, इकडं चालू आहे तिच्या भावाची तयारी. आत्ताच घर वगैरे झाडून घेतलं. इकडं थोडासा पसारा बांगलेला होता, तर आपण इकडंच करत असतो तिचं फोटोशूट ह्या रूममध्येच. सगळे लाईट लाव बेटा. आता असे छान लाईट लावले मस्त. आता टाकणारे हा कपडा. आम्ही उसनाच कपडा आणतोय, कारण फोटोमध्ये खरंच खूप छान निघतो बघा. त्यांनी का फोटोशूट करण्यासाठीच आणलेलं आहे काय मी काय सोनू. भारी वाटतं एकदम. टाक व्यवस्थित. तर आज थोडंसं वेगळं फोटोशूट आहे, कारण की आज उठलेली माझी बिसी, आणि म्हटलं जाऊ द्या, आपल्याकडे नेहमी पैसे येत नाही. समूचं फोटोशूट करण्याची इच्छा होती पैशाची, तर आज आहे पैसे. उद्या परत याचे त्याचे दिल्या जाईल, त्याच्यामुळं तिचं छान असा पैशाचा फोटोशूट करणार आहे. तर समोर व्हिडिओ नक्की बघा. काय झालं समू? समू बोल. समू काय बोलती तू? बोल. पप्पा, मम्मी, मम्मी, दादा, दादा. ए समू बोल ना. ए समू इकडे तिकडे नको बघू. पप्पा, पप्पा. तिच्या भावाकडे चालू आहे तिचं बघणं. छान बोलती बघा ताई ती आता. है ना पिल्या?
तर इकडं चालू आहे बघा सोनूची तयारी. असे छान पैसे वगैरे आतरून घेतले आम्ही मस्त कपड्यावर. आणि इकडे चालू आहे पिस्ते आणि तिचे 10 काढणं. म्हणजे आपली समूह 10 महिन्याची पूर्ण झाली बघा ताई. तिला लागला आता 11वा महिना. आहे ना समूह? पिल्या आहे ना? किती महिन्यात झाली तू? 10 म्हण. 10. हां. तर ताई ती जशी 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 मोठी होती ना तशी तशी एवढी परेशान करते माहिती का. एवढी हुशार झाली. सगळ्या गोष्टी कळते तिला. समूह एकदा पप्पा म्हणून दाखव परत. तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. पप्पा बघ आता ही किती ऐकती ती माझं माहिती का. हो मला माहितीये. मला माहिती तर पप्पा आहे तर तू मम्मी म्हण ना. समूह म्हण ना. तर आमच्या समूला फक्त पप्पा आणि दादाच येतं बरं का. दादा म्हण पिल्लू. दादा म्हण. दादा 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 म्हण ना पिल्या. दादा म्हण ना समू. दादा ए पिलू म्हण ना. आज मटकती बरं का ती. नाही तर दादा पण खूप छान म्हणती ताई. मुद्दामून मम्मीने म्हणत तू आहे समू मुद्दामून. बघ आता ही काही खरं नाही बरं का. समू मम्मी म्हण. तिची सगळी तयारी बघा. बघा कुठं जायसाठी. इकडं खाली नको समू. पसारा नको आवरू बरं. तू कसं तरी काढू दे फोटो. कारण की तू झाली 2 महिने मध्ये तुझा फोटोशूटच नाही करता आला आम्हाला. चला आता झोप पण आलेली झाली का 10. असं कसं एक काढला त्याला असं असं कर ना. हा ते समजणार कसं त्या ताईला. तर बघा कशी खेळते बघा. ती खेळता खेळताच मागं पडून गेली ती. तर आता तिचे फोटो काढू बघा आम्ही. अय खाऊ नाही. छी 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 छी. खाऊ नाही ते. स्टार्ट. तर असं केला बघा ताई. शॉर्टकट मध्ये फोटोशूट म्हणजे 10 मिनिटांमध्ये तयारी केली आम्ही. आणि लगेच पटकन करून घेतला. कारण की आठवण राहते ती 1-1 महिन्याने मोठी होती. पण आमच्या कामामुळे तिचं फोटोशूट करणं शक्यच होत नाहीये. पण आज म्हटलं सोनू झालेली एबीसीची हे तर करून टाक. नंतर एवढे पैसे परत येणार नाही. यातले काही तर नकली पण होते. एवढे तर पैसे नव्हते. मी दुकानातून जाऊन आणले बघा 100-100च्या नोटा. काही नव्हते असे घेत असे. पण छान झालं. आणि आवडला बघा समोरचा फोटोशूट. आणि पहिल्या वेळेस इतकी छान खेळती ती. नाही तर बिलकुल फोटोशूट करू देत नाही आता. ए पिल्या समू. ए समू तू पैसे मोजतीये. हो किती झाले बाई. किती झाले समू पैसे. ए फाटंबर का बाई. फाटंबर का. चल 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 आता आपण उचलून ठेवू. हा उचलून घेऊ. बस झाला आता. तर आजचा ब्लॉग छोटाच होता बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. बाय करू राहील तुम्हाला ती. टाटा 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 टाटा. बघा टाटा केला सगळ्या आत्याला ती ना. ती म्हणते आज तुम्हाला फोटोशूट कसा वाटला कमेंट करून पटपट सांगा. आणि इथंच आपला व्हिडिओ पण संपू आपण. धन्यवाद. बाय. टाटा समू. केलं ती ना. आता नाही करणार ती परत. टाटा. आपण मागच ब्लॉग संपवला होता बघा ताई. पण रात्री 9 वाजता बघा आपल्या घरी किती मोठी मंडळी आली. तर हे सगळे आले होते लोणारवरून समूला भेटण्यासाठी. तर एवढा अंधार होतं बरं का. फोटो वगैरे काही व्यवस्थित निघाले नाही. पण मग सोनूला म्हटलं सोनू त्यांचा व्हिडिओ तरी घे आपण ब्लॉगमध्ये टाकू. तर असे फोटो वगैरे त्यांनी आमच्यासोबत काढले. आणि समूने पण खूप छान गप्पा मारल्या बघा त्यांच्यासोबत. बाय सगळेजण. कर पिल्लू. बाय बाय कर बाय कर. बाय बाय कर. बाई ती पण व्हिडिओ प्लस पाहिजे का. याच्याकडे पोरांची. बाई तर असं सगळ्यांना छान बाय केलं बघा समूनी. तिला खरंच खूप आनंद झाला. त्यांना बघून खरंच खूप हसली आणि मज्जा केली तिने. तर सगळे अर्धा 1 तास आपल्याकडे बसलेले होते. आणि नंतर ते निघाले. तर आम्हाला पण खरंच खूप वाईट वाटलं. इतक्या रात्रीचे ते वापस चालले होते तर. आणि बघा किती खुश होते सगळेजण समूला भेटून.
तर सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद की ते माझ्या मुलीला भेटायला एवढं दुरून लोणारवरून आले. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते मी. धन्यवाद. बाय.